What the hell are you doing? Put that weapon down now. पण जसं या पठ्ठ्याने ट्रिगर दाबला, गोळी सुटलीच नाही. आणि हा आपल्या ऑफिसर समोर एवढा रुबाबात यासाठी होता कारण त्याला हे सिद्ध करायचं होतं की त्याला फसवण्यात आलंय. स्पेशल फोर्सचा सैनिक असल्यामुळे तो आपल्या मशीन गनची सर्व्हिसिंग केल्यावर नेहमी फायरिंग पिन एका लहानशा वेगळ्या पिनने बदलायचा. या दोघातला फरक मायक्रोमीटर शिवाय ओळखणं अशक्य आहे. आणि फक्त एवढासा डिटेल पुरेसा होता हे दाखवायला की प्रेसिडेंटचा खुनी हा नाहीये. इतकंच नाही, त्याने ऑफिसरला सांगितलं की त्याच्या इन्व्हेस्टिगेशनचे सगळे धागेदोरे जवळच उभ्या असलेल्या जनरल ब्लॅककडे इशारा करत होते. पण स्वतःवर लागलेल्या आरोपांनंतरही जनरल ब्लॅक अजिबात डगमगला नाही, कारण त्याला खात्री होती की त्याने मागे कोणताही पुरावा सोडलेला नाही. तेव्हाच गोष्टीत एक ट्विस्ट येतो. ऑफिसर निक्क काही फोटो घेऊन समोर येतो ज्यात जनरल ब्लॅकने आफ्रिकेत निष्पाप लोकांचा केलेल्या हत्याकांडाचे पक्के पुरावे होते. पण इतके धोकादायक पुरावे समोर बघूनही जनरल ब्लॅक एकदम कूल उभा होता. चीफ प्रॉसिक्युटर पण जनरलच्या या घाणेरड्या मानसिकतेमुळे हैराण होता. पण हे काही इंटरनॅशनल कोर्ट नव्हतं, त्यामुळे ते लोक जनरल ब्लॅकचे गुन्हे माहीत असूनही त्याचं काही वाकडं करू शकत नव्हते. यानंतर जनरल ब्लॅक सगळ्यांच्या रागावलेल्या नजरा झेलत मोठ्या ॲटिट्यूडमध्ये दरवाजा उघडून तिथून निघून गेला. जेव्हा चीफ प्रॉसिक्युटरला कळून चुकलं की कायदेशीर मार्गाने जनरल ब्लॅकला शिक्षा मिळणं अशक्य आहे, तेव्हा तो सरळ उठला आणि बॉब जवळ जाऊन बसला. बॉबला प्रॉसिक्युटरचा इशारा समजायला वेळ लागला नाही. त्याच रात्री जनरल ब्लॅक आपल्या एका चमच्याला भेटून त्याला दिवसा प्रॉसिक्युटर सोबत झालेल्या सगळ्या गोष्टी चवीने सांगत होता. त्याला जराही कल्पना नव्हती की अंधारात खरा शिकारी आधीच त्यांच्या खूप जवळ पोहोचला होता.